स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला हे त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे भाद्रपद महिन्यातील शिवप्रदोष आणि शिवप्रदोष हा भगवान शिवशंकरांचं एक व्रत आहे. भगवान शिवशंकरांचं या दिवशी आपण सेवा, उपासना, त्याचबरोबर त्यांच्या पिंडीवरती अभिषेक वगैरे करत असतो. त्याचबरोबर त्यांना बेलाचं पान अर्पण करत असतो. आणि ह्या दिवशी पहा, जेवढं आपण शिवप्रदोषच्या दिवशी शिवभगवानांची पूजा अर्चा करू तेवढं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आज आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन मुलांसाठी एक वस्तू दान करायची आहे, ज्यामुळे मुलांचे सर्व संकट, अडचणी, दोष, बाधा दूर होतील. त्याचबरोबर त्यांची शिक्षणात, नोकरीत यशप्राप्ती होईल. त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छासुद्धा त्यांच्या पूर्ण होतील. जे काही संकट मागं लागलेले आहेत, जे अडथळे आहेत, तर ते सर्व दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, मुलांच्या कुंडलीमध्ये, मुलांच्या जीवनामध्ये असे काही दोष असतात ज्यामुळे मुलांची प्रगती होण्यापासून थांबते. तर बघा, मुलांच्या प्रगतीमध्ये काही बाधा निर्माण होतात. त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासामध्ये काही अडचणी निर्माण होतात. त्यांच्या नोकरीमध्ये, नोकरी प्राप्तीसाठी भरपूर अडथळे निर्माण होतात. तर अशा काही समस्या आहेत तर त्यांचे ग्रहदोष असतील तर होत असतात. त्याचबरोबर नजरबाधा जर झालेली असेल तर होत असतात. आपल्या सर्वांना माहीत आहे, शिवप्रदोष हे व्रत आहे तर ते भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. आणि यासाठीच आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. त्यामुळेच आज आपल्याला दिवसभरामध्ये ही वस्तू दान करायची आहे. आपल्या सर्वांना माहीतच असेल की दानाला, स्नानाला किती महत्त्व आहे. आपण 1 रुपया जरी दान केला तरी त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर बघा, आपल्याला आज दिवसभरामध्ये भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये आपल्या मुलांसाठी अशी एक वस्तू दान करायची आहे. ही वस्तू जर आपण दान केली तर सर्व गोष्टी ह्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये चांगल्या घडणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कोणतेच अडथळे त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होणार नाही. म्हणजेच काय, त्यांची इच्छापूर्ती होऊन जाईल. तर पहा, शिवमंदिरामध्ये जाताना आपल्याला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे भस्म असेल तर ते घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे भस्म नसेल तर मग चंदन किंवा मग तुम्ही काही शिव भगवानांना लावण्यासाठी घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला जर दूध घेऊन जाणार असाल तर दुधाने अभिषेक करणार असाल तर दूध घेऊन जा. त्याचबरोबर तांदूळ घेऊन जा. आणि तर पहा, सुरुवातीला अगोदर आपण शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर शंकर भगवानांवरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर जे दूध पंचामृत आपण घेऊन गेला असाल तर ते अर्पण करा. त्यानंतर परत एकदा जल अर्पण करा. त्यानंतर जे काही चंदन असेल, भस्म असेल ते लावा, अष्टगंध लावा. त्याचबरोबर त्यानंतर फूल अर्पण करा. जर बेलपत्र असेल तर बेलपत्र अर्पण करा. व्हाईट कलरचं फूल अर्पण करा. आणि शिवपिंडीवरती पहा, त्रिकुंड तयार करा. जे काही आपण चंदन वगैरे लावू तर त्याने त्रिकुंड तयार करा आणि त्यावरती एक तांदळाचा दाणा लावायला विसरू नका. तर पहा, आपल्याला आता शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये काय अर्पण करायचं आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीचं दान करायचं आहे. तर शंकरांचं जे काही आवडती वस्तू आहे म्हणजेच काय, तर डमरू. तर डमरू आपल्याला तिथे दान करायचं आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही डमरू घेऊ शकता. छोटं मोठं कोणत्याही प्रकारचं डमरू असू द्या, ते तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत शिवमंदिरामध्ये अर्पण करायचं आहे, म्हणजेच काय, दान करायचं आहे. तर हे डमरू आपल्याला ते शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये दान करायचं आहे. तर तुमच्या पहा, कोणत्याही इच्छा असू द्या, कोणतेही संकट असू द्या, ते सर्व दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर बघा, आता तुम्हाला समजलंच असेल की तुम्हाला आपल्या मुलांसाठी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये काय दान करायचं आहे. तर पहा, डमरू आपल्याला दान करायचं आहे. जे काही मंदिरामध्ये पहा आपण गेल्याच्या
गेल्याच्यानंतर शिवपिंडीच्या तिथे त्रिशूल असतं, डमरू असतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे डमरू लावायचं आहे. तर त्या ठिकाणीच आपल्याला हे डमरू दान करायचं आहे. तर बघा, हे डमरू तुम्हाला कसं दान करायचं आहे, तर ते डमरू आपण घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर अगोदर ते डमरू आपल्याला वाजवायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला जे काही मुलांच्या बाबतीत समस्या असतील, अडचणी असतील, तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही बाधा लागलेल्या असतील किंवा त्यांची प्रगती थांबलेली असेल किंवा त्यांना इच्छापूर्ती होत नसेल, तर सर्व समस्या तुम्हाला तिथे बोलायच्या आहेत. शंकर भगवानांना आपण प्रार्थना करायची आहे की मी हे डमरू माझ्या मुलांसाठी तुम्हाला दान करत आहे. म्हणजेच काय, माझ्या मुलांच्या जीवनामध्ये हे संकट आहेत, अडचणी आहेत, दुःख आहेत, काय जे काही तुमच्या मुलांच्या संबंधित काही समस्या असतील, नोकरीत प्रगती होत नसेल, शिक्षणात अडचणी येत असतील, तर ह्या सर्व गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत आणि हे डमरू तिथे दान करायचं आहे. माझ्या मुलावर तुमचे कृपा आशीर्वाद राहू द्या, त्याचबरोबर तुमचा वरद हस्त माझ्या मुलांवरती राहू द्या, असं आपल्याला शंकर भगवानांना म्हणायचं आहे, प्रार्थना करायची आहे. तर पहा, आईला काही अडचणी असतील तर मग आईने हा उपाय न करता वडिलांनी केला तरी चालणार आहे. जर वडिलांना सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील तर मग आजीने, मावशीने, घरातले कुणीही हा आपल्या मुलांसाठी उपाय केला तरी तो चालतो. परंतु आपल्याला आज दिवसभरामध्ये हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही प्रदोष काळामध्ये केला तर याचं फळसुद्धा खूपच चांगलं मिळतं. कारण शिवप्रदोष हा प्रदोष काळामध्ये शिवभगवानांची पूजा अर्चा केली जाते. प्रदोष काळामध्ये जर आपण शंकर भगवानांची पूजा केली तर शंकर भगवान आपल्यावरती भरपूर प्रसन्न होतात. तर पहा, आपल्याला शिवभगवानांच्या मंदिरामध्ये शंकर भगवानांना त्या प्रार्थना केल्याच्या नंतर अगोदर काय करायचं, ते डमरू आपण शिवपिंडीवरती आधी वाजवायचं, शिवपिंडीवरती ठेवायचं आणि नंतर मग ते आपल्याला त्रिशूलाच्या तिथे दान करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे शिव मंदिरामध्ये डमरू दान करायचं आहे. आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आज उपाय जर आपण हा केला तर उद्या तुमच्या मुलांच्या जीवनामधले सर्व संकट अडचणी दूर होतील. म्हणजेच त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची सुद्धा प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे अडचणी, संकटे येऊ देऊ नका, अशी प्रार्थना शंकर भगवानांना करायची आहे. तर अशा प्रकारे हा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला आज करायचा आहे. पहा, तुम्हाला लगेचच त्याचा फरक जाणवेल. मुलांच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल झालेले जाणवतील, त्यांचे जे काही संकट आहेत ते दूर झालेले जाणवतील. त्याचबरोबर अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये त्यांची प्रगती झालेली तुम्हाला जाणवेल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. उपाय हा अगदी श्रद्धेने आणि भावनेने करा. उपायाचा तुम्हाला नक्की 100% रिझल्ट मिळणार आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.